नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. या बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. भाजपच्या निवडणूक संचालन समितीची आज महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. भाजप निवडणूक प्रभारी बावनकुळे आणि रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे. भाजप प्रदेश कार्यालयामध्ये आज दुपारी 3 वाजता ही बैठक पार पडणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि स्थानिक पातळीवरील झालेल्या युतीबाबत सखोल चर्चा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारक निरीक्षकांची आज बैठक होतीये. नगरपंचायत नगरपालिका निवडणुकीसाठी स्थानिक परिस्थितीचा आढावा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे घेणार आहेत. युती आघाडीबाबत स्थानिक पातळीवर काय निर्णय घेणं योग्य राहील याबाबत चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. आज दुपारी 1 वाजता प्रदेश कार्यालयामध्ये सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे. ठाकरेंच्या सेनेचे उपनेते अद्वै हिरेंनी पक्षाला रामराम केलेला आहे. अद्वै हिरे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अद्वै हिरेंनीच ही माहिती दिलेली आहे. अद्वै हिरेंच्या पक्षप्रवेशानं नाशिकमधील समीकरणं ही बदलण्याची शक्यताही वर्तवली जाते. अपूर्व हिरे, प्रसाद हिरे, तुषार शिवाळे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. विधानसभेमध्ये अद्वै हिरेंनी मंत्री दादा भुसेंना कडवं आव्हान दिलं होतं. आणखीन एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे मुंबई पालिकेसाठी भाजपचा जागा वाटपाचा नवा फॉर्म्युला असणार आहे. ठाकरेंचे नगरसेवक असलेल्या जागांवर भाजपनं सर्व्हे केलेला आहे. शिंदेंची सेना आणि भाजपमध्ये जागा वाटप कशा पद्धतीने असावं याचा सर्व्हे करण्यात आलाय. काही प्रभागांमध्ये जागांची अदलाबदल होण्याची शक्यताही वर्तवली जाते. अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार आहे. योग्य वेळ आल्यावरती आम्ही सर्वजण एकत्र बसू आणि जमिनीवरती कुठल्या पक्षाचा उमेदवार, त्या ठिकाणी जनतेचा सेंटिमेंट हे कोणाबरोबर आहे, कुठल्या पक्षाची ताकद आहे, त्या ठिकाणाचे समस्या ज्या आहेत, प्रश्न जे आहेत लोकांचे, ते चांगल्या रीतीने कोण सोडवू शकेल आणि खाली जमिनीवर जनतेचं सेंटिमेंट कोणाबरोबर आहे याच्या आधारावरती आम्ही चर्चा करून योग्य वेळी योग्य निर्णय करू. आमच्यामध्ये खूप चांगलं कोऑर्डिनेशन आहे. पुढच्या बातमीकडे वळूयात. सीएनजी गॅस पाईपलाईनमध्ये अचानक बिघाड झाल्यामुळे सीएनजीवर चालणाऱ्या वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. मालाड लिंक रोडवरील सीएनजी पंपावर गाड्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. लांबच लांब रांगा आणि मंदावलेली वाहतूक यामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागलाय. मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये सीएनजी पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि सीएनजी भरण्यासाठी खास करून रिक्षा चालकांच्या मोठ्या रांगा ज्या आहेत सीएनजी पंपाच्या बाहेर लागल्याचं काल पाहायला मिळालं.